ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट, त्यालाच आणखी काय म्हटलं जातं, प्रोटॉन ट्रान्सफर थेरी. बघा या थेरीनुसार किंवा या कन्सेप्टनुसार ऍसिड्स काय आहेत, प्रोटॉन डोनर आहेत आणि बेसेस काय आहेत, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहेत. आता प्रोटॉन डोनर मध्ये एक्झाम्पल काय काय दिलंय बघा, CH3COOH म्हणजे आपलं काय आहे, ऍसेटिक ऍसिड आहे. त्याच्यानंतर HCl दिलंय, त्याच्यानंतर वॉटर दिलंय आणि इकडे बेसेस मध्ये काय केलेलं आहे, एक्झाम्पल काय दिले, ऍसिटेट आयन CH3COO मायनस, Cl मायनस आयन आणि OH मायनस आयन. आता बघा प्रोटॉन डोनर कोण कोण आहेत किंवा हे एक्झाम्पल घेतले त्याचं डिसोसिएशन केलं आपण. CH3COOH काय देतो, H प्लस आयन आणि परत काय देतो, CH3COO मायनस आयन, यालाच आपण काय म्हटलंय, ऍसिटेट आयन. ठीक आहे. नेक्स्ट बघा HCl आहे, HClचं डिसोसिएशन होतं Cl मायनस आणि H प्लस आयन, हा पण H प्लस देते म्हणून हा काय आहे, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट नुसार ऍसिड आहे. त्याच्यानंतर वॉटर आहे, वॉटरचं डिसोसिएशन होतं OH मायनस आणि H प्लस आयन, म्हणजे वॉटर पण ब्रॉन्स्टेड थेरीनुसार, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट नुसार वॉटर आहे ते काय आहे, एक ऍसिड आहे. त्याच्यानंतर बेसेसचे एक्झाम्पलचे रिएक्शन्स बघा, ऍसिटेट आयन आहे तो काय करतोय, H प्लस ऍक्सेप्ट करतोय आणि तयार काय करतोय, ऍसेटिक ऍसिड. ठीक आहे. त्याच्यानंतर Cl मायनस आयन घेतला, तो काय करतो, H प्लस ऍक्सेप्ट करतो आणि काय तयार करतो, HCl तयार करतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड. OH मायनस आयन आहे जो काय करतो, H प्लस ऍक्सेप्ट करतो आणि काय तयार करतोय, आपल्याला एक वॉटर मोलेक्युल देतोय. मग इथं काय दिसत आहेत, H प्लस काय झाले तिथं ऍक्सेप्ट झालेले आहेत म्हणून आपण काय म्हणतो, CH3COO मायनसला आपण बेस म्हणतोय, कारण तो काय करतोय, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय. आता त्याच्यानंतर बघा ह्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या काय आहेत, रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे ऍसिडनी प्रोटॉन दिला की लगेच त्याच प्रोटॉन बरोबर राहिलेला जो आयन आहे तो काय करतो, रिॲक्ट करतो परत ऍसिड तयार करतो. म्हणजेच काय, रिएक्शन जर फॉरवर्ड गेली तर रिएक्शन बॅकवर्ड पण रन होते. याचाच अर्थ काय, ऍसिटिक ऍसिडनं H प्लस दिला आणि ऍसिटेट आयन तयार झाला आणि ऍसिटेट आयनला रिएक्शन करायला दुसरा कोण नाही सापडला तर तो काय करेल, परत H प्लस ऍक्सेप्ट करेल आणि परत काय तयार करेल, ऍसिटिक ऍसिड. याचाच अर्थ काय, हे काय आहे, इकडं ऍसिड आहे, ऍसिड मधून H प्लस निघून गेला की काय तयार होतंय, बेस तयार होते. हे बेस काय करते, H प्लस ऍक्सेप्ट करते आणि परत काय करतं, ऍसिड तयार करते. बेस काय आपला प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. सेम आपण इथं काय सांगतो, हा जो आयन तयार झालाय ह्याला आपण काय म्हणतो, ऍसिटेट आयन. तो काय करतोय, H प्लसला ऍक्सेप्ट करतोय आणि परत तयार करतोय काय, ऍसिड. म्हणजे हे जे साईडला लिहिलेले आहेत हे सगळे काय आहेत, आपले बेसेस फॉर्म झालेले आहेत. हे जनरलायझेशन करून खाली काय लिहिले आपण, ऍसिड गिव्ज बेस प्लस काय देतोय, H प्लस आयन. ठीक आहे. ऍसिड काय करतं, रिएक्शन दाखवून काय देतं, बेस देतं. पण ऍसिड आपण काय सांगतोय, स्टार्टिंगला प्रोटॉन डोनर आहे. ऍसिड काय करतं, H प्लस देतंय आणि त्याच्याबरोबर काय तयार होते, बेस तयार होते. उलट म्हणलं तर आपण काय म्हणू, बेस आहे जे काय करते, H प्लस ऍक्सेप्ट करते आणि काय तयार करते, ऍसिड तयार करते. तेच आपण लिहिले, बेस आहे H प्लस ऍक्सेप्ट करते आणि काय करते, ऍसिड तयार करते. आणि ऍसिड आहे बेस देते आणि H प्लस आयन तयार करते. म्हणजेच प्रोटॉन डोनर्स जे आहेत ते काय आहेत, सगळे ऍसिड्स आहेत आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर्स